नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 13 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 13 डिसेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर विशेष प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व साधारणतः दिसून येतं. राहणीमानापासून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची वाणी हे सर्वच इतरांपेक्षा जनमानसापेक्षा थोडं वेगळं असतं. डार्क फॅशन पसंत करतील किंवा अति आधुनिक फॅशन करण्याकडे यांचा कल असतो. यांचे विचारही तसे वेगळेच असतात. परंपरावादी, पुराणमतवादी किंवा सामान्यतः जे विचार समाजाकडून ऐकले जातात किंवा ऐकवले जातात, यापेक्षा पूर्णपणे यांचे विचार किंवा विचारांची दिशा पूर्णपणे वेगळी असते. मात्र यांचं बौद्धिक अतिशय उत्तम असतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगली असते. त्यामुळे शिक्षण हे साधारणतः सहजपणे पूर्ण करतात. परंतु शिक्षण करण्यामागचा त्यांचा हेतू जो असतो तो वेगळाच असतो. म्हणजेच सामान्यतः शिक्षणाकडे बघण्याचा हेतू उत्तम करिअरचा असतो, तो भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. यांचं जीवन हे स्वतःच्या अटींवर जगणारे असतात. म्हणजे कोणाला बरं वाटो व न वाटो, परंतु यांना एखादी गोष्ट जमली, पटली, रुचली तर ते नक्कीच करतात. कुणालाही घाबरत नाही, ही गोष्ट थोडी स्पेशल असते. आणि जशी जशी जे संशोधक असतात किंवा शास्त्रज्ञ असतात, त्यांची जशी चिकित्सक बुद्धी असते किंवा त्यांच्याकडे जी चिकाटी असते ती चिकाटी यांच्याकडे दिसून येते. मात्र त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. मुळातच अगदी बालपणापासून यांच्या संगतीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. जशी संगत असते त्याप्रमाणे यांचं व्यक्तिमत्व घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. संगतीचा परिणाम यांच्या व्यक्तिमत्वावरती जबरदस्त दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तींमध्ये ऊर्जा ही जबरदस्त असते. ही ऊर्जा चांगल्या दिशेने, सकारात्मक दिशेने जर का गेली तर अर्थातच ह्या व्यक्ती चांगल्या घडतात. आणि हीच ऊर्जा नकारात्मक दिशेने गेली तर मात्र क्रिमिनल टेंडन्सी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यामध्ये दिसून येते. ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे फक्त करिअर करण्यापुरतंच मर्यादित न ठेवता मिळालेल्या शिक्षणाचा भाग प्रत्यक्ष कृतीमध्ये करून जीवनामध्ये काय ती वेगळं शोधून काढणं हा यांच्या वृत्तीचा भाग असतो. त्यामुळे पैसे कमवणं, श्रीमंत होणं, आधुनिक सुखसोयींनी युक्त असं आपलं जीवन असणं हा भाग यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. साधारणतः यांच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा थोडा वेगळेपणा असतो. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये जबरदस्त असतं. परंतु रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर यांचा स्वभावामध्ये काय फारसा बदल होत नाही आणि मुळातच ॲडजस्ट न करणं हा प्रकार यांच्या एकंदरीत स्वभावात असल्या कारणामुळे रिलेशनशिप टिकताना थोडंसं कठीण होऊन बसतं. त्याच्यामुळे मल्टिपल रिलेशनशिप यांचे होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये प्रतारणा यांना अजिबात आवडत नाही. ती जर का केली कोणी तर अर्थातच अगदी टोक गाठून मोकळे होतील. हाच भाग यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात जाणवतो. त्याच्यामुळे वैवाहिक जीवन हे यांच्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीसाठी तारेवरची कसरत ठरते. आणि म्हणूनच या लोकांचं सहसा कोणाशी सख्य दीर्घकाळापर्यंत राहणं थोडंसं कठीण होऊन बसतं. या व्यक्तींचे इंटरेस्ट हे सुद्धा वेगळे असतात. व्यसनाधीन होण्याची शक्यता यांच्यामध्ये थोडी जास्त असते. ज्या महिला असतात म्हणजेच 13 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेच्या महिला असतात, त्यांच्या बाबतीमध्ये संततीच्या संदर्भातले त्रास होणं किंवा गर्भारपणात त्रास होणं आणि ते टोकाचे होणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव बऱ्याच वेळेस दिसून येतात. पित्याचं सुख कमी मिळणं, पित्यापासून लांब राहणं किंवा पित्याच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या मोठे आर्थिक उलथापालथ होणं अशा प्रकारचे अनुभवसुद्धा यांना बऱ्याच वेळेस येताना दिसतात. एकंदरीतच सांगायचं झालं तर अगदी इव्हेंटफुल किंवा नाट्यमय असं यांचं जीवन असतं. येणारं वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी, त्यामध्ये महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. जी अडकलेली आहे, जी कामं होत नाहीत ती मार्गी लागतील. विवाहसुख मंडळी आहेत त्यांचे विवाह ठरणं किंवा प्रत्यक्षात विवाह होणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव येतील. काही चांगले उत्तम लाभ, महत्त्वपूर्ण गुंतवणूक तुमची या दरम्यान होऊ शकेल.
तर मित्रांनो, हे होतं 13 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.